नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरात रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही, तोच बल्लारशा येथे आज सकाळी एका कापड व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मालूम नामक व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला, परंतु ती गोळी चुकून नौकराच्या पायात लागली। अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी दोघांना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय आशीर्वादाने अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण सट्टा, जुवा, रेती तस्करी आणि अनेक गुन्हेगारी विभागात कार्यरत आहे। आपापसातील वैरानेच हा गोळीबार झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। महावितरणचा भोंगळ कारभार हा सर्वश्रुतच आहे। ज्यांच्या घरी विजेचे कनेक्शनही नाही अशांनाही विजेचे बिल पाठवण्यात महावितरण तरबेज आहे। अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात घडली असून एका शेतकऱ्याच्या घरी विजेची जोडणी नसताना सुद्धा त्याला 5,500चे बिल पाठवल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जात आहे। लोकसभा तिकिटावरून उफाळलेल्या वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता चरमसीमेला पोहोचला आहे। व्याहाड खुर्द येथे नवनिर्वाचित खासदार चंद्रपूर लोकसभेचे प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोली चिमूर लोकसभेचे नामदेव किरसान यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यात विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती। परंतु प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरच्या मुख्यालयी असून सुद्धा या सत्कार समारंभास दांडी मारली, त्यामुळे त्यांच्यातले वैरत्व किती वाढले याची प्रचिती येत आहे। चंद्रपूर आगारातून सिंदेवाईकरिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंदेवाई येथील एका बारजवळील शेडमध्ये ती घुसली। या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या बसने वाटेत असणाऱ्या 2 चारचाकी वाहने, एक ट्रॅक्टर आणि एका दुचाकीला धडक दिली। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। जिल्ह्यात कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून छत्तीसगड सीमेवरील अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे। यात कोळपे ग्रामस्थांनी सुद्धा नक्षल गावबंदीचा ठराव करून 4 भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन केल्या। यामुळे गडचिरोली पोलिसांचे मनोबल वाढले असून नक्षल चळवळ संपवण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढील पाऊल टाकले आहे। विदर्भात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवल्यानंतर आता त्यांची वाटचाल विधानसभेच्या दृष्टीने सुरू झाली आहे। त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात आतापासूनच विधानसभेचे मोर्चे बांधणी सुरू झाली असून कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेण्यात येत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली। यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून 2 जवानही शहीद झाले आहेत। त्यातील एक जवान अकोला जिल्ह्यातील असून नुकतेच एका वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते, त्यामुळे अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। अमरावती येथील सेंट्रल जेलमध्ये काल रात्री काही अज्ञात उस्मानी जेलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू फेकल्याने विस्फोट झाला। याची ताबडतोब खबरदारी घेत पोलीस अधीक्षक कारागृहात दाखल झाले। त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण जेलची तपासणी केली, परंतु या घटनेने जेलमधील कैद्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे।
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.